नगर निगम चुनाव से पहले ठाकरे गुट को झटका। पूर्व नगर अध्यक्ष दीपक कापसे कांग्रेस में लौटे। कांग्रेस पार्टी में खुशी की लहर। नागपुर से बड़ी राजनीतिक खबर। नगर निगम चुनाव जैसे जैसे नजदीक आ रहे हैं वैसे वैसे सियासी समीकरण भी तेजी से बदल रहे हैं। ठाकरे गुट को आज नागपुर में बड़ा झटका लगा है। ठाकरे गुट के पूर्व नगर अध्यक्ष दीपक कापसे ने अपने सैकड़ों कार्यकर्ताओं के साथ कांग्रेस पार्टी का दामन थाम लिया है। दीपक कापसे पहले कांग्रेस में ही थे, लेकिन कुछ वर्षों पहले वे ठाकरे गुट में शामिल हो गए थे। अब एक बार फिर उन्होंने घर वापसी करते हुए कांग्रेस में लौटने का फैसला किया है। आणि सांगायचं म्हणजे आता तुम्ही विचारलं तर काँग्रेस पक्ष या देशामध्ये सर्व जातीपंथ धर्माला घेऊन चालणारा म्हणजे धर्मनिरपेक्ष म्हणजे जातीय आणि संप्रदायाच्या याला थारा न देता सर्वसामान्यांना घेऊन चालणारा असा हा काँग्रेस एकमेव पक्ष या देशामध्ये आहे। आणि तेच नाही तर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला जी काही राज्यघटना दिली आहे आणि त्या राज्यघटनेचं जोपासना करणारा असा हा काँग्रेस पक्ष। तर अशा या काँग्रेस पक्षामध्ये मी लहानपणापासून काँग्रेस पक्षामध्ये वावरलेलो आहो। जेव्हापासून मला समजायला आलं तेव्हापासून मी हा काँग्रेस पक्षाचंच काम करतो आहे। आणि एक विशेष सांगायचं म्हणजे जनपद झाल्यानंतर 3 पिढ्या माझ्या परिवाराच्या ह्या सर्व आताही काँग्रेसमध्ये आहे। माझे आजोबा स्वतः काँग्रेस पक्षातूनच त्यावेळेस जनपद झाल्यानंतर सभापती उपसभापती, माझे मोठे वडील जिल्हा परिषद इलेक्शन, आमच्या घरी हे सातत्यानं चालू आहे। माझे वडील आणि मी 4 इलेक्शन लढलो आहे काँग्रेसमध्ये आणि काँग्रेसने मला खूप दिलं होतं। या काँग्रेसमध्ये अनेक पदावर मी उच्च पदावर मी काम केलेलं आहे। आणि असा हा काँग्रेस पक्षामध्ये मी कार्य करत असताना मध्यंतरीच्या काळामध्ये आपण जे विचारल्याप्रमाणे थोडं काही मिटमुटाव थोडंसं विचाराचं थोडंसं हे झालं होतं। त्यामुळं काय झालं का मला त्यावेळेस इच्छा नसताना पक्ष सोडावा लागला होता। पण जरी मी पक्ष सोडला, शिवसेनेमध्ये गेलो, तिथे शहराध्यक्ष म्हणून काम केलं, पण मी मनानं शरीरानं तिथं होतो पण माझं मन नव्हतं हे होत। शरीरानं जरी तिथं असं मनानं अंतःकरणानं आणि मी काँग्रेसमध्येच होतो। जेव्हा जेव्हा काँग्रेसच्या ज्याही निवडणुका झाल्या त्या काँग्रेसच्या निवडणुकीमध्ये सक्रिय भाग घेऊन सर्व नेत्यांना माहीत आहे, त्यांनी आता आपल्याकडून सांगितलं का यांनी इथं मी पूर्ण काम केलेलं आहे। आणि म्हणून सर्वांची इच्छा होती का दीपक तू काँग्रेसमध्ये आला पाहिजे। आम्ही जे काही शिवसेनेत गेलो सर्वांचीच इच्छा होती काँग्रेसवाल्यांची आपण काँग्रेसमध्ये आहोत, तुम्ही काँग्रेसमध्ये सुद्धा काम करताय। तर मला एवढा आनंद झाला की मी परत माझी हे झाली आणि मला काँग्रेस जनांनी मला प्रवेश दिला। त्याबद्दल या सर्व नेत्यांचं मनातून अंतःकरणातून मी या सर्वांना शुभेच्छा देतो। आणि त्यांनी जो मला स्वीकारला आणि माझ्यावर जे काही जिम्मेदारी काँग्रेसमधून भेटेल ती प्रामाणिकपणे काँग्रेस पक्षाला मजबूत करण्याकरता, काँग्रेस पक्षाचं संघटन मजबूत करण्याकरता आणि या महानगरपालिकेमध्ये म्हणा किंवा विधानसभा म्हणा किंवा लोक जे काही होईल त्यामध्ये काँग्रेसला पुन्हा आणण्यासाठी मी सातत्यानं माझ्यासोबत माझ्या परिसरातले आज 100 लोक इथं आलेले आहे। ज्या शिवसैनिक जे माझ्यासोबत शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता त्यांना पदं मिळाली ते सुद्धा माझ्यासोबत माझ्या पाठीशी आज त्यांनी सुद्धा काँग्रेसमध्ये प्रवेश केला। आणि त्यांचं सुद्धा मी मनातून अंतःकरणातून सर्वांचं धन्यवाद मानतो। आणि हा काँग्रेस पक्षाला पुढे कसं नेत्याने यासाठी माझा सातत्यानं प्रयत्न राहील। धन्यवाद। कापसे ने इस अवसर पर कहा कि कांग्रेस ही मेरी विचारधारा की पार्टी है। इसकी नीतियां समावेशी और जनहितैषी है, इसलिए मैंने अपने कार्यकर्ताओं के साथ वापसी की है। कार्यक्रम के दौरान विधायक विकास ठाकरे ने दीपक कापसे और उनके समर्थकों का गर्मजोशी से स्वागत किया। विकास ठाकरे ने सभी को कांग्रेस का दुपट्टा पहनाकर पार्टी में शामिल किया और कहा कि कांग्रेस परिवार में हर उस कार्यकर्ता का स्वागत है जो समाज सेवा और विकास की सोच रखता है। कांग्रेस में शामिल होने को लेकर शहर के राजनीतिक गलियारों में चर्चा तेज है। इसे ठाकरे गुट के लिए एक बड़ा नुकसान और कांग्रेस के लिए महत्वपूर्ण बढ़त माना जा रहा है। नगर निगम चुनाव से पहले नेताओं के इस आने जाने से साफ है कि नागपुर की सियासत अब गरमाने लगी है। काँग्रेसचे अनेक जुन्या पिढीपासून काँग्रेसमध्ये असलेले आणि सतीश बाबू चतुर्वेदी यांच्या सानिध्यात नेता बनलेले दीपकजी कापसे, नानाजी झोळे, श्रीकांतजी काळेजी, रमेश अंबर्तेजी, गोलू गुप्ताजी हे सर्व लोक आपल्या स्वगृही परतलेले आहे। यांची विचारधारा काँग्रेसची आहे, परंतु काही कारणास्तव शिवसेनेमध्ये गेले होते। परंतु आज पुन्हा ते
आपल्या स्वगृही परत आले आहेत आणि मला वाटते की काँग्रेस विचारधारेचा माणूस हा कुठे गेला तरी तो परत येत असतो आणि म्हणून मला अभिमान आहे की हे आमचे जुने सहकारी आहे दीपक कापसे, नाना जोळेजी, श्रीकांत अंबरते, श्रीकांत कैकाळेजी, रमेश अंबरतेजी, गोलू गुप्ता हे कट्टर काँग्रेसी आणि जनतेशी नाळ जुडलेले असे लोक आहेत. यांच्या आलेनी काँग्रेसला पूर्व नागपुरामध्ये एक ताकद मिळेल आणि आम्ही प्रयत्न करू की सामान्य जनतेसाठी जो काँग्रेसचा कार्यकर्ता धावून जातो आणि सामान्य जनतेचे हित जोपासण्याचं काम काँग्रेसचा कार्यकर्ता करतो ते काय हे कार्यकर्ते आहेत. त्या भागातील जनतेला साथ देण्याचा यांचा इरादा असतो आणि यांच्यामुळे पक्षाला बळकटी येईल आणि यांचं सुद्धा नेतृत्व काँग्रेसमध्ये त्यांच्या कॅपेबिलिटीवर उफाळून येईल. आम्ही त्यांचं सर्वांचं स्वागत करत आहोत. होगा कि दीपक कापसे की यह घर वापसी कांग्रेस को कितना फायदा पहुंचाती है। कांग्रेस कार्यालय में जश्न, नारों की गूंज और कार्यकर्ताओं में उत्साह के साथ